स्टडच्या मादीला परत फुल ब्लडचा नर पासून क्रॉसिंग केलं आणि ते जन्मणारं पिल्लू हे प्रीमियम संबोधलं जातं किंवा सेकंड जनरेशन. हे फर्स्ट जनरेशन, हे सेमी जनरेशन आणि ह्यांच्यापासून स्टडच्या मादीला परत फुल ब्लडपासून होणारं पिल्लू हे सेकंड जनरेशन प्रीमियम बोललं जातं. नमस्कार सर, आपलं इंट्रोडक्शन द्या. नमस्कार मित्रांनो, माझं नाव बाप्पू केसकर. एन.के. बोरगोट फार्म ह्या नावाने आपल्या पाठीमागल्या 8 वर्षापासून बोरगोटमध्ये आपण काम करतोय. आता रिसेंटली आपण ह्या वर्षीपासून इम्पोर्टमध्ये फुल ब्लडमधचा एक नर घेतला आणि त्याच्यापासूनची पिल्लं दाखवतोय आपण. सर आपला ॲड्रेस सांगा फार्मचा. आपला आहे ॲटपोस्ट राजाळे, तालुका फलटण, जिल्हा सातारा. सातारा डिस्ट्रिक्टमध्ये आपलं हे गाव आहे. बरोबर, ठीक आहे सर. आम्हाला आता पिल्लं दाखवता तुमच्याकडची. जसं की आपण आत्ता मग अशी लीना पाहिली, स्टडपासून तयार झालेलं पिल्लू आहे. फुल ब्लडपासून तयार झालेलं स्टडचं पिल्लू आहे. त्या शेजारीच असलेले पिल्लू हे इंडियनचं आहे. पाचाल त्याची कॅरेक्टर हेही चांगलं आहे, देशी इतर ब्रीडपेक्षा खूप चांगलं आहे, खूप चांगला ग्रोथ आहे. पण हे पूर्णपणे इंडियन आहे, पूर्णपणे स्टड आहे. आपल्या नरापासून तयार झालेलं 4.5-5 महिन्यात. दुसरं एक आहे आपले आमचे मित्र सुनील वायाळ सर, त्यांच्या नरापासून तयार झालेली, बाहुबलीपासून तयार झालेली फिमेल आहे. 6 ते 7 महिने वयाची आहे. ही पण स्टड आहे, फुल ब्लडच्या नरापासून तयार झालेली इंडियनला फिमेल आहे. ही पाहू शकता तुम्ही, खूप छान आहे, सुंदर. काही छोटी पिल्लं आहेत आपली, जसं की मी तुम्हाला सांगितलं हे स्टडमध्ये येतं, त्यापासून तयार झालेली पिल्लं आहेत. हे पिल्लू आहे आपलं स्टडच्या नरापासून तयार झालेलं, ज्याला आपण सेमी स्टड बोललो जातो. सर नक्की जे सेमी स्टड, स्टड सेकंड जनरेशन हे नक्की काय आहे आम्हाला एक्सप्लेन करा. तर जे फुल ब्लडचे नर आहेत ते डायरेक्ट आफ्रिकेवरून मागवले आहेत किंवा त्यांची पिल्ले, तर त्यापासून तयार होणारं इंडियन फिमेलला तयार होणारं पिल्लू हे स्टड संबोधलं जातं. म्हणजे फुल ब्लड प्लस इंडियन फिमेल यापासून तयार होणारं पिल्लू स्टड. नंतर त्या स्टडच्या नरापासून, स्टड तुमच्या लक्षात आलं, स्टडच्या नरापासून इंडियन फिमेलला झालेलं पिल्लू हे सेमी स्टड संबोधलं जातं. जसं की हे. नंतर आपण स्टडच्या मादीला परत फुल ब्लडचा नर पासून क्रॉसिंग केलं आणि ते जन्मणारं पिल्लू हे प्रीमियम संबोधलं जातं किंवा सेकंड जनरेशन. हे फर्स्ट जनरेशन, हे सेमी जनरेशन आणि ह्यांच्यापासून स्टडच्या मादीला परत फुल ब्लडपासून होणारं पिल्लू हे सेकंड जनरेशन प्रीमियम बोललं जातं. अशा प्रकारे ह्याच्यामध्ये कॅटेगरी आहे. अजून एक पिल्लू मादी तयार झालेली आहे, दाखवतो तुम्हाला. 1.5 महिन्याची मादी आहे, 15 ते 16 किलो वजनाची. हे स्टड आहे सर. हां, हे स्टड. तर आपण आतापर्यंत स्टडच्या माद्या, इंडियन माद्या बघितल्या. आता हे एक मोठं पिल्लू आहे, 9-10 महिन्याचं पिल्लू आहे स्टडचं. हे आपले मित्र सुनील वायर सरांच्या बाहुबलीच्या नाराजपासून तयार झालेलं आहे. 50-55 किलो वजन 10 महिन्यामध्ये. जसं की आता शिंगाच्या लेंथवरून कदाचित तुम्हाला वाटेल हे वय जास्त असलं पाहिजे. मी तुम्हाला क्लोज करून त्याचे हे दाखवतो, टीप दाखवतो. दुधाचे दात आहेत अजून ह्याचे, कमीत कमी 4 महिने अजून हे दात पाडत नाही. तर आता ह्याच्यापासून जे पिल्लं जन्मतात ते सेमी स्टड होतं सर. हां, ह्याच्यापासून तयार झालेली पिल्लाला आपण सेमी स्टड बोललो जातो. सेमी स्टड बोललं जातं. तर सर ह्या नरांचे रेट काय असतात? ती सेमी स्टडचे नर छोटे पिल्लू 1000 रुपये किलोप्रमाणे आणि मादी 2000 रुपये किलोप्रमाणे. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपला हा इंडियनचा बोकड आहे, 2 वर्ष वयाचा. त्याचं वजन 50-55 किलो आहे. पाहू शकता तुम्ही सगळ्या फुल ब्लड, स्टड आणि इंडियन मधला फरक. ठीक आहे सर. तर आपण ह्याची विक्री
कशाप्रमाणे केली जाते, किती एज पासून काय? 3-3.5 महिन्याची पिल्ले वजनावरती विकली जातात. वजनाचे जर स्टड असेल तर 4,000 रुपये किलो मादी आहे, 2,000 रुपये किलो नर आहे. सेमी स्टड जर असेल तर 2,000 रुपये किलो मादी, 1,000 रुपये किलो नर आहे. प्रीमियम असेल तर 6,000 रुपये किलोपर्यंत मादीचे दर आहेत. म्हणजे वेगवेगळ्या स्टेजनुसार वेगवेगळे दर आहेत किलो वाईज. तर ह्याच्याबद्दलची जास्त डिटेल तुम्हाला फोनवरती दिली जाईल. चालेल. तर ज्यांना याबद्दल जास्त अजून माहिती हवी असेल तर ते डायरेक्ट सरला कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याशी संपूर्ण माहिती जाणून घ्या. ठीक आहे सर, धन्यवाद.